या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या कामाची अपडेट घेऊन आपल्यासाठी, आणि आज आपण खास करून वडोदरा विरार जे सेक्शन आहे, शेवटचं सेक्शन ह्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं, याचं काम 13 पॅकेजमध्ये सुरू आहे। आणि तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये स्पर्श सेक्शन सुरू होतं 14, 15 पुढे 18पर्यंत। 11 पॅकेज जे आहे तलासरी, म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरात बाउंड्रीवरती आज आपण येऊन पोहोचलेलो तलासरी या इंटरचेंजवरती। हा जो परिसर पाहत आहोत आपण की हा पॅकेज 10 मधला आहे आणि 10 पॅकेज हे गुजरातमध्ये येतं। या दिशेला हा वडोदरा दिल्लीच्या साईडने हा महामार्ग येतो आणि हे जे इंटरचेंजचा एरिया आहे आपण पाहू शकता। या ठिकाणी हेलिपॅडसाठी पण इथं मार्किंग दिसते पहा, हेलिकॉप्टर उतरण्यासाठी त्याच ठिकाणी आपला ड्रोन आपण उतरवणार आहोत। तर अशा पद्धतीनं हे इंटरचेंजचा एरिया आहे तलासरीचा। याच ठिकाणी पॅकेज 10चं हे इंटरचेंज आहे आणि गुजरातमधलं म्हणजे हा पार्ट आहे म्हणायला हरकत नाही, कारण की पॅकेज 10पर्यंत गुजरातचा भाग आहे। 11पासून म्हणजेच आपल्याला या दिशेला मुंबईच्या दिशेला काम पाहायचं आहे 11 पॅकेजचं। तर पुढे आपल्याला बाउंड्री सील केलेली दिसत आहे पहा, तिथून ड्रोनद्वारे पाहणारच आहोत आपण। अशा पद्धतीनं पुढे आपण विरारच्या दिशेने हे काम पाहत जाणार आहोत। आणि 11 पॅकेज जे आहे तर शेवट जर पाहिलं तर डहाणू इंटरचेंजपर्यंत आपल्याला ह्याचं काम पाहायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूरा देखकर लाईक जरूर कीजिए, लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे 1350 किलोमीटर लांबीचा हा देशातील सर्वात लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असून हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा 5 राज्यातून जातो। हा एक्सप्रेसवे सध्या हरियाणा व मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये पूर्णपणे प्रवासासाठी खुला झाला असून राजस्थान व गुजरात या 2 राज्यांमध्ये हा काही भागामध्ये ऑपरेशनल आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र अद्यापही प्रतीक्षेत आहे। महाराष्ट्राला हा महामार्ग एकूण 174 किलोमीटर लांबीचा लाभला असून त्यात 76 किलोमीटर लांबीचा मुख्य एक्सप्रेसवे व 98 किलोमीटर लांबी विरार ते JNPTचा भाग स्पर्श सेक्शन म्हणून समाविष्ट आहे। एकूण 8 पॅकेजमध्ये या एक्सप्रेसवेचे महाराष्ट्रामध्ये काम सुरू असून आज आपण महाराष्ट्रातील पहिले पॅकेज 11चे काम पाहणार आहोत। 26 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजमध्ये RKC इन्फ्राब्युल्ट ही कंपनी काम करत असून महाराष्ट्र गुजरात बाउंड्रीवरील तलासरी या इंटरचेंज पासून या पॅकेजला सुरुवात होत असून डहाणू इंटरचेंजवर या पॅकेजचा शेवट होतो। हे आहे पॅकेज 10 मधील तलासरी इंटरचेंज, ज्याचे काम बऱ्यापैकी पेंडिंग आहे। हा आहे राष्ट्रीय महामार्ग 48, जो उजवीकडे तलासरी मुंबईच्या दिशेने जातो तर डावीकडे वापी नवसारीच्या दिशेने जातो। आता आपण या दिशेला डहाणू इंटरचेंज पर्यंत या पॅकेज 11चे काम पाहूया।
इथूनच पॅकेज 11ला सुरुवात होत असून पॅकेजच्या सुरुवातीलाच रोड वर्क, लेन मार्किंग व फिनिशिंगचे सर्वच कामे पूर्ण झालेली आहेत. या सलग येणाऱ्या दोन्ही ओव्हरपासचे काम पूर्ण झाले आहे. महामार्गावर प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर सेंटरला सीसीटीव्ही बसवण्याचे काम, तसेच वृक्ष लागवड व ते जोपासण्यासाठी नियमितपणे पाणी देणे, महामार्गावरील साईनबोर्ड असो, क्रॅश बॅरियर, नॉईज बॅरियर किंवा अपघातसमयी SOS सिस्टम असोत, या सर्व गोष्टीचे काम पूर्ण झाले आहेत. इवाना महामार्गाची रायडिंग क्वालिटी देखील अतिशय उत्तम आहे. गाडी बिलकुलच जंप करणार नाही. या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या साईडला वे साईड अमेनिटीजसाठी जागा खुली असून डेव्हलपमेंट देखील सुरू झालेले दिसत आहे. आणि शेवटी आपण येऊन पोहोचतो गंजड या गावाच्या हद्दीतील चारोटी व डहाणू या इंटरचेंजवर. या इंटरचेंजचे काम सुद्धा 100% पूर्ण झाले आहे.
इथून पुढे या इंटरचेंज नंतर पॅकेज 12चे काम सुरू होते. पॅकेज 12चे काम नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. एकंदरीत मंडळी आपण आहोत आता सध्याच्याला चारोटी आणि डहाणू या इंटरचेंजवरती. हे महाराष्ट्रातलं म्हणजेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरचं टुवर्ड्स दिल्लीवरून आपण या दिशेने जर प्रवास करत आला, दुसरं इंटरचेंज डहाणू या ठिकाणी आपण पाहतोय की त्याचबरोबर चारोटी नावाचं गाव आहे. ह्या गावासाठीचं हे इंटरचेंज आहे. तर इथपर्यंतचं जवळजवळ काम 100% 100% काम पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. आपण व्हिडिओद्वारे पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर सध्या आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढचं जे काम आहे पॅकेज 12चं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.